हे तीर्थ ते बघा आता आम्ही बॅगी बिगी सगळ्या ऑटो टेकल्या 3 ऑटो केल्या। हे बघा रूम 2 बेड। सो हेलो गाईस, तुमचं स्वागत आहे परेश भैर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। सो गाईस, आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही काय चाललो आहोत। तर आम्ही चाललो गोकर्णाला, बाबांचे आमच्या हाडा त्यांना ते सोडायला न तेच बहाने आम्ही दर्शन पण घेऊ। कैसा काय असतं गोकर्णाची स्टोरी वगैरे कैसे काय असतं, म्हणजे गोकर्णा ते गावाचं नाव कैसा पडले ते तुम्हाला सगळं दाखवीन। तर आजचा वार आहे शनिवार आणि आजची आपली जर्नी सुरू होते। जर्नी कशी असते, काही जर्नीमध्ये काय काय होते ते आपण सगळं तुम्हाला दाखवीन। आता सध्या मी वाशी स्टेशनला आहो, तर आम्ही चालले आहो पनवेलला। हे बघा आपले बरोबर आहे पेंटर आणि बघा आपली बॅग। चला आता आपण पनवेल ट्रेन पकडू। पनवेलची आपली मत्स्यगंधा नावाची ट्रेन आहे, ते ट्रेनमध्ये बसू आणि जाऊ गोकर्णाला। सो गाईस, फायनली आपण पनवेल स्टेशनवर आलो आहे आणि आपली ट्रेन आहे 4:15 का 20 मिनिटाची आहे। आता सध्या 4 वाजल्या आणि आपण आपली ट्रेन यायची वाट बघतो। मत्स्यगंधा आपली ट्रेन आहे। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू। हे आईली ट्रेन आईली। कैसा लगा मेरा मजाक? सो गाईस, चला आपली आता ट्रेन आलेली आहे। हे बघा मत्स्यगंधा, या ट्रेनमध्ये आता आपण बसू आणि जाऊ गोकर्णाला। चला आता आपली ट्रेन आलेली आहे, ट्रेनमध्ये आपण आता बसूया। S7 आहे आपली बोगी नंबर, त्याच्यामध्ये बसूया आणि जाऊ आपण गोकर्णाला। बघा माझ्या मागे हळूहळू सगळेजण येतात, तेव्हा मम्मी बघा। सो गाईस, आपण आता ट्रेनमध्ये बसले आहोत आणि मम्मीचा ना माझा आहे ना वरचा सीट आहे एकदम, म्हणजे एकदम वरचा सीट आहे। आमचे चिल्लर गँग बघा। आपण आता शिंगा खातो बघा। मम्मी बघा। चला आता आपण शिंगा खाऊ जेव व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। सो गाईज, या आकडे खायला। हे बघा आम्ही आकडे खावायला माणसं जावल्यांशी बोलवल्या। याला आमच्या याला काही माहिती नाही खावायचं, ही नुसतं खावायला भेटतंय। गाडी खावायला वाटणारी आहे। हे बघा चोर, मुखांना याचे दात ना खाताय आकर। याने तर चिवरा कपूला बघा। आमचा राक्षस झोपले, राक्षस। ही कोणची पोर हरवले? ती पोर कोणच्या हरवले? हा बोला बोला। पाय घसरून पडल्या हे बघा घसारल्यात।
रात्रीचे 3:30 वाजले आणि सगळ्यांची घाई झाली स्टेशन आलंय म्हणून. एवढा आमचा छोटा एवढा लवकर उठलाय. एवढं रात्री पण बोट्या चुकतंय. ओ दिव्यांग, हे दिव्यांग, हे तीर्थ काय आहे का अजून बघ चेक हे गोकर्ण आहे. गोकर्णाला 3:30 वाजता बघा. इथं थंडी वगैरे काही लागत नाहीये. सगळे सांगले इथं थंडी होती. थंडी काहीच नाहीये, गरम होत आहे. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आता आपण रूमवर जाऊ. बघा गोकर्ण स्टेशन आहे. तर आपण इकडे जाऊन ऑटोची रेट काढूया. मंदिरापर्यंत जाण्याचा कसा काय आहे रेट ते वगैरे विचारूया. सो गाईज आहे ना, जाम बनवायची कामं चालल्यान. नुसतं पैसे जाम बोलतात. रिक्षाचं बतं 350 रुपये, पण कारचं बतं एके कारमध्ये 8 जण न 700 रुपये होतं. आपल्या मुंबई बरं आहे. यायलाच तर भाव करा. भावमध्ये जरा कमी जास्ती होतं आहे. मग आता आम्ही 300 रुपयांनी ऑटोमध्ये चालले आहोत गोकर्णाला. स्टॉप करलं की अरे नको ना हलू, थांब ना. ते बघा आता आम्ही बॅगी बिगी सगळ्या ऑटो टेकल्या. 3 ऑटो केल्या. सो गाईज फायनली 5 वाजता आपल्याला रूम भेटलं. 1.5 तास नुसतं रूम बघायला गेलं. भेटून रूम पण भेटले. 3ऱ्या माल्यावर. आणि रूमची प्राईज आहे 6,000 रुपये. तुम्हाला तर रूम दाखवते थांबा. हे बघा रूम, 2 बेड.